हॅलो हॅलो टॉस जिंकला आपण आता गौरीपाडा 40+ संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आपण तर क्षेत्ररक्षण करावं लागणार दिवा 40+ संघाला. स्पर्धेचा पहिला दिवस आणि उद्घाटन सोहळा देखील पार पडलाय. 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक अर्जुनभाई पाटील त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झाले. चला सामन्याला करूया आपण सुरुवात. नाही एक रिव्ह्यू असणार तुम्हाला 15 सेकंदात घ्यायचा आहे. तो रनआउटसाठी किंवा हाईट फॅक्टरसाठी त्याचा वापर तुम्ही करायचा आहे. गौरीपाडा 40+ संघाने टॉस जिंकलाय आणि आपण तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्पर्धेचा पहिला दिवस ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे कुरुमा देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपत्य गणपतीचं वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तिवार मानाचा मुजरा ज्याचा आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी राकेश मात्रे आमचे 2 बंधू यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळूंचं हार्दिक स्वागत. नाही 40+ नियमच आहे नितीन. कधी चेंडू हरवला फुटला नवीन आहे. रेग्युलरचे जे नियम असतील ते तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि सर्व संघांना बघा मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आल्या त्या आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जेव्हा तुम्ही टॉस करायला याल तेव्हा प्रवेश फी जमा करा कारण का हे आयोजकांच्या सूचना आहेत आमच्या नाहीत भावेश. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ दे. आज गुणलेखकाच्या भूमिकेत याच गावचे आपण भूमिपुत्र भवेश पाटील देखील आपण पाहणार आहोत. मॅनेजमेंट कमिटी देखील म्हणजे संपूर्ण सज्ज व्यासपीठावर मान्य ब्युटिफुल ट्रॉफीज आणि 40+ साठी बघा शाईन गाडी होंडा शाईन 125 सीसीची बाईक आपण पाहू शकता. अभिमन्यू म्हात्रे साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अभिमन्यू म्हात्रे मानपाडा. नाहीच टॉस जिंकला आपण जर्मन गौरीपाडा कस्तुरी 11 आपण तर गौरीपाडा 40+ संघाने टॉस जिंकला. बॅटिंगसाठी बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. 4 षटकांसाठी बघा 20 मिनिटं टाइम लावली जातील अन्यथा तुमचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये येईल. संपूर्ण आपण तर श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित आपण तर जय पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित आपण तर जय पिंपलादेवी 40+ क्रिकेट संघ आपण पाहू शकता. जय पिंपलादेवी 40+ चषक आपण पाहू शकता. जबरदस्त आयोजन जय पिंपलादेवी चषक आपल्याला बघायला मिळते. 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. बघा एक रिव्ह्यू असणार आहे तो तुम्ही हाईट फॅक्टर किंवा रनआउटसाठी वापरू शकता आणि तो 15 सेकंदात जर तुम्ही वापरला नाहीये तर तुमचा रिव्ह्यू गमावला जाईल. 40+ साठी बघा नियम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे आणि जे नियम असतात 40+ चे कंपल्सरी जसे तेच राहणार. नाही पंचांना जर वाटला तर पंच वाईटसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. क्लोज डिसिजनला ओम साई MTC संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. सागर फराड अँड कंपनी. सामन्याला करूया सुरुवात. भविष्य टाइम सेट करायचा आहे तर प्रत्येक षटकानंतर आपण टाइम सांगू. तब्बल 5 आपण तर कॅमेऱ्याने स्पर्धा कव्हर केली जाणार आहे. पहिलं षटक घेऊन येतोय आपण पाहू शकता दिवा 40+ संघाच्या मध्ये रोशन येतोय. रोशन भगतला आपण पाहू शकता एक जबरदस्त क्रिकेटर
एक काळ गाजवलाय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या बेला विलास आणि नो स्ट्राईकला आपण बॅटर पाहू शकता बेला. सामना सुरू होतोय. 6:36 सामन्याला सुरुवात होते बघा. रोशन गोलंदाजी मार्कवास टाकला. विलास ऑन साइडला शॉट 5 लेग शॉट स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण मिड विकेटला एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. रोशन तो विलास. पहिला चेंडू वेग प्रचंड होता. काय घडलं पहिल्या चेंडूवरती यष्टीरक्षक बीट थर्डमॅन बीट चेंडू गेला लॉंग स्टॉपला. पंचांचा शरतोय. एकूण आपण चौकार आणि आपण तर वाईट देखील म्हणजे एकूण 5 धावा आल्यात. एकही चेंडू न पडता. नितीन सुरुवात बघा काय झाली. गौरीपाडा 40+ संघाची. पहिला चेंडू रोशनचा थोडंसं दिशेवरनं आपण तर नियंत्रण राखलं नाहीये. भरकटले थोडेसे दिशेपासनं. प्रथम बॅटिंग करतो जय हनुमान गौरीपाडा. आपण तर कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ संघ. रोशन पुणेचा गोलंदाजी मार्कवर एकही चेंडू न फेकता 5 धावा आल्यात. वंतरच्या स्वरूपात रोशन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गन मारा करतो खोनीगाव एनकडून. साकला विलासला आपण पाहू शकता. अतिशय चांगला बॅटर. ओ सूर्य गोलंदाजी क्लीन बोल्ड. बॅटर बाद. पहिला चेंडू स्क्वेअर मारला आपण जर टाकला आणि त्यानंतरचा चेंडू बघा बॅट अँड पॅड मधनं सरळ एस्टर होतो. बॅटर बाद. बिग विकेट. गडी बाद झालाय. आपण पाहू शकता जय हनुमान गौरी शंकर कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ संघाचा विलास बाद झालाय ज्याने खातं देखील उघडलंय. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता यावेळेला संदीप आलाय. विश्वास या संघाचा अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. नो स्ट्राईकला. ऑफ साइडला क्षेत्रक्षण शॉट टर्मॅन एक क्षेत्रक्षण पॉइंट शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ लाईट क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. पुढे जर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बेला रोशन येतोय. कोणीगाव एनकडून वेगवान गोलंदाज बघायला मिळतोय. साकला संदीपला आपण पाहू शकता. ओ बॅकपड गेला. जेलची शक्यता. गुड कॅच. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला जेल घेतला तेजसने. बॅटर बाद. सलग 2 चेंडू 2 बॅटर बाद. जबरदस्त गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी. क्लीन बोल्ड एक क्षेत्रक्षण शॉट कव्हरला खूप चांगला शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडला गेला. रोशन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला दीपकला आपण पाहू शकता. दीपक भोईर. रोशन पाहिजे स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का. राईट आर्म ओव्हर द गन मारा करतोय. स्ट्राईकला दीपक. हो चांगला चेंडू. हा देखील हवेत होता चेंडू. क्षेत्रक्षक थोडेसे तेजस मागे होते. प्रयत्न केले. सिंगल मिटे खातं उघडलं तर दीपकचं धाव संख्या धाव फलकरते आपण पाहू शकता. यावेळेला गौरीपाडा 40+ संघ 2 बॅटर बाद 6 धावा. स्ट्रायकिंगला विश्वास. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. गुणवान खेळाडू आहे. आता त्याला चांगली इथून बॅटिंग करावी लागणार भागीदारी करावी लागणार आहे दीपक बरोबर. तेजस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गन मारा करतो. स्ट्राईकला विश्वासला आपण पाहू शकता. ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विनोद आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आमच्या समितीचे अध्यक्ष विनोद पाटील देखील आमच्या सोबत आहेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. 7 धावा आपण धावफल करते पाहू शकता. तेजस
आपण पाहू शकता शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आपण पाहू शकता रोशन गोलंदाजी मार्कवर साकला दीपकला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू हा देखील ड्राईव्ह केलाय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप वेगाने आला या बेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकच 10 मिनिटे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 बॅटर बाद गौरीपाडा 40+ संघ. पहिला चेंडू एकही चेंडू आपण तर पहिला चेंडू फेकला तो सोयर फेकला त्याच्यावरती 5 धावा आल्या. त्यानंतर 2 चेंडू ते सलग 2 विकेट 8 धावा दाखल करत चांगलं कमबॅक बघायला मिळते. रोशन पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मार्क होतो टाकला विश्वासला आपण पाहू शकता. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या संघाचा. ओ चांगला चेंडू बॅटमॅननं काढलाय चेंडूला फुलर लेनचा चेंडू होता टर्न केलाय मिडकडे क्षेत्ररक्षक डीप पण येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. धावसंख्या आपण पाहू शकता 1 ने पुढे सकते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. गौरीपाडा 40+ संघ टॉस जिंकलाय प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 2 बॅटर बाद 9 अशी धावसंख्या. बरोबर 5 मिनिटात षटक फेकलं गेलंय. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहू शकता. उंबाडे 40+ पक्ष नांदिवली 40+ दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. नऊ धाव दाखल करते आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. तेजस येतोय तेजस भोईर अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. तर उद्योजक आपण त्या उदाशेटजी वजे साहेबांचं व्यासपीठावर आगमन त्यांना विनंती करतो. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. उदाशेटजी वजे मानपाडा प्रसिद्ध उद्योजक. नऊ धावा दाखल करते लागल्यात. विश्वास बघा एक चांगली सुरुवात केली त्याने आतापर्यंत संत गेली पण डोकं शांत ठेवून तो बॅटिंग करतो कारण त्याला माहिती आहे विकेट 2 गेल्या आहेत. त्यामुळे इथून चांगली भागीदारी करून 50-60 धावा करणं फार गरजेचं आहे. तेजस आलाय एक लेफ्टामवर आपण पाहू शकता अतिशय चांगला गोलंदाज तेजस उंबारली गाव एंड कडून टाकला विश्वास. हो फुल टॉस होता यावेळेला काय घडलंय पुन्हा एकदा थर्डमॅन बीट फाईन लेग बीट चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार चौकार. पाईच्या स्वरूपात या 4 धावा आल्यात. तेजस पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड दगड मार्ग होते. ओ फुल टॉस होता ड्राईव्ह करायचा होता स्क्वॅडरचा फटका बघायला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शॉर्ट मॅनला पण तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथून चेंडू उचलला गेलाय पण वेळ गेलाय आणि त्या वेळेच्या दरम्यान 2 धावा विश्वासने पूर्ण केल्या. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता गौरीपाडा 40+ संघ 15 धावा 2 बॅटर बाद. नाही विश्वास चांगली बॅटिंग करतोय. विश्वास त्यासाठीच जाणला तो जेव्हा जेव्हा संघर्ष वाढलाय तेव्हा त्या विश्वासने चांगली बॅटिंग केली. तेजस गोलंदाजी मार्कवर साकला विश्वास. हो वेग होता प्रचंड पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईड चिकून करतायत. अवांत धावेने भर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता पहिला 16 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली 40+ विपक्ष उंबारडे 40+ मध्ये मॅच असणार. तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर साकला विश्वास. शॉर्ट ऑफलेनचा चेंडू हुक करायचा होता यावेळेला. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला बॅक पॉइंट रिझन मधनं जोपर्यंत 1 धाव इथे लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 17 धावा 17 धावा दाखल करते लागल्यात. 2 विकेट गेले आहेत पण त्यानंतर दीपक आणि विश्वासनी चांगली भागीदारी केली आतापर्यंत. तेजस तो दीपक हो पुन्हा एकदा स्क्वॅडरचा फटका बघायला मिळाला यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 18 धावा. भावेश पाटील मला खूप चांगली माहिती देतात. पुढे तेजस गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड दगड मार्ग होता शाकला विश्वास. ओ सुरेख गोलंदाजी बॅटन पॅड मधनं चेंडू निघून गेला यावेळेला. वेगवान चेंडू होता बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं या चेंडूचं. साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. षटक कव्हर रिझन मध्ये लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण ऑन साईडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. तो चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केला. झेलची शक्यता होती. योगेशने प्रयत्न खूप चांगले केले पण यश मिळत नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. वेळेला
20 धावा. 2 षटकाचा खेळ संपला. 10च्या सरासरीने आपण तर 20 धावा देखील धावफलकातील लागल्या. टॉवर्स देखील ऑन झाले आहेत. जनमान आपण गौरीपाडा कस्तुरी 11 गौरीपाडा 40+ संघ 2 बॅटर बाद झालेत. परत चांगली भागीदारी मी तर म्हणेल दीपक आणि विश्वासच्या मध्ये बघायला मिळते. भावेश 2 षटकासाठी टाइम किती गेला मला सांगायचंय. 11 मिनिटं घेतलेत बघा. 1 मिनिट जास्त घेतलेत. चला दिवा संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर रोशन येतोय. दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. नाही तर पॉवर प्ले संपलाय. P1 P2 संपलाय. 5 षटकांची मॅच. मोफत पाण्याचं वाटप केलं जाणार आहे. परत तर स्वर्गीय आपण साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि स्वर्गीय आपण तर राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्या माध्यमातून सातत्याने आपण तर मोफत पाण्याची व्यवस्था केली जाते. आणि 5 रात्री आपल्याला हे पाणी मोफत मिळणार आहे. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. चला फास्ट घ्यायचंय. रोशन 9 मिनिटं आहेत बघा आपल्याकडं. 2 षटकं आपल्याला फेकायचे आहेत. अन्यथा तुमचा एक खेळू 30 सर्कलमध्ये येईल. प्रत्येक संघ बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील 30 मुभा असणार आहे. तुम्ही देखील फास्ट घ्यायचंय. रोशन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघ 30 षटक करतो खोनीगाव एन कडून. शाकला दीपकला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता. शरीरात पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दिशेने आला. 1 धावी ते कंप्लीट केले तरी धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 21 धावा. 2 बॅटर बाद. 2 बॅटर सलग 2 चेंडूवरती बाद झाले. पण त्यानंतर दीपक आणि विश्वासचं कौतुक. एक चांगली भागीदारी, छोटी पण महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. का त्यांना माहिती इथून 50 ते 55 धावा केल्या. आता गोलंदाजी चांगली आहे गौरीपाडा 40+ संघाकडे देखील. रोशन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. स्ट्राईकला विश्वासला आपण पाहू शकता. विश्वास पाहिजे कशाप्रकारे बॅटिंग करतो इथून. ओ चांगला चेंडू. वेगवान चेंडू. तो पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जाते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. रोशनने पहिल्या षटकात चेंडूवरती बघितले तर अवंताच्या सोबत 5 धावा आल्या होत्या. 5च्या स्वरूपात आपण तर त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलं. 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्या. आणि आता देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये आला म्हणजे हा शेवटचा षटक असणार आहे त्याचं. रोशन पुढच्या गोलंदाजी मार्कवर टाकला. विश्वासला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. हो चांगला चेंडू. फुलर लाईनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. विनोद वेगाने आल्या. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव होते का पाहायचंय. फेकी चूक आली आहे. पण ऑन द स्टंप फेक येणं फार गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. बेला 23 धावा. 23 धावा धावफलकात आपण पाहू शकता. 23 धावा. विश्वास चांगली बॅटिंग करतोय. डीप स्क्वेअरला गेला क्षेत्ररक्षण. विनोदला आपण पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. वाडीश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण नाहीये. विश्वास स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. रोशन गोलंदाजी मार्कवर. विश्वास चांगली बॅटिंग करतोय. फुलटॉस होता यावेळेला. फायदा उचलला नाहीये. पंचांकडे पाहिलं जातंय. पंच सांगतायत की चेंडू कशा प्रकारे गेलाय. रिलीज कशा प्रकारे झालं खाली. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते रोशनच्या माध्यमातून. धावसंख्या 23. रोशन पुणे गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. टाकला विश्वासला आपण पाहू शकता. लॉफ केला यावेळेला. डाऊन दी ग्राउंड मिडॉन चेंडू चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिसफील्ड झाली तेजस कडून. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. रोशन गोलंदाजी मार्कवर टाकला. विश्वास. विश्वासच्या बॅटमधून मोठे पटके येत नाही नितीन कळन सर. ओ चांगला चेंडू. पुण्याचा फुलर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. मुड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. मिसफील्ड झालीये. 2 धावा होता जिथे. ह्या चुका टाळाव्या लागेल तुम्हाला. जे सिंगल आहेत ते सिंगलच देणं फार गरजेचं. जर चूक झाली तर 2 मीटर आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 9च्या सरासरी 27 धावा.
पाण्याची मागणी केली बघा, अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था करा लवकर. संजय, नेक्स्ट मॅच स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान उपपक्ष उंबाळी 40+ मध्ये मॅच असणारे टॉस साठी यायचे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. तर मुकुंद मंत्री यांचा आपण सन्मान करू. अनंत वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू, कारण का काही आपण तर मान्यवरांना देखील आपण तर काही कामं आहेत त्यामुळे त्यांना जायचं देखील आहे. मुकुंद म्हात्रे यांचा आपण सन्मान करू. अनंत वजे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. अतिथी देवभव, भरपूर वेळ देखील झाला, त्यांना भरपूर लवकर आले होते, जवळजवळ 4-4:30च्या आधी आले होते. मुकुंद म्हात्रे उद्योजक आहेत, सोनारपणा, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत, त्यांचा सन्मान केला जातोय. अनंत वजे यांच्या शुभ हस्ते धावसंख्या धापत कधी आपण पाहू शकतो 27 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर विकास येतोय. विकास चौथे या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आणि वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं तो विकास आलाय गोलंदाजी मार्कवर. चला चला चला, सामना सुरू करायचा लवकर. इनिंग ब्रेक मध्ये आपण तर टॉस करणं फार गरजेचं आहे, बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे चला, उंबाडी 40+ आणि स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान नंदिली 40+ कॅप्टन टॉस साठी या. विकास आलाय गोलंदाजी मार्कवर. 27 धावा. विनोद पाटील सर आपण आता आमच्या संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष नितीन कान सर त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. होंडा शाईन आपण पाहू शकता 125 cc. नरेश ठाकूर ज्या ज्या बाईक दिलेत ना, नितीन जबरदस्त बाईक दिलेत त्यांनी, पॅशन प्लस दिले आणि सर्व लाखाच्या पुढे बाईक दिलेत त्यांनी. त्याबद्दल नरेश दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. अध्यक्ष चषकला मला वाटतं आत्ताच माहिती मिळाली की 2 लाखापर्यंत बाईक देणार आहेत. क्या बात आहे. नाही बाई, आता घरातल्यांना सांगायला लागेल की बाईक जोरात चालू नका. विकास गोलंदाजी मार्कवर. शकला दीपक, हो चांगला चेंडू होता, पडल्यानंतर ऑन द टोस यावेळेला वळला चेंडूला. इष्टी रक्षक घेतोय, शॉटला ग्रीज म्हणजे पर्यंत चेंडूला फीड करतोय लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 4थं षटक प्रगतीपत्र. 28 धावा. आता इथून विश्वासला चांगली बॅटिंग करावी लागेल. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण की दिवा 40+ संघ देखील एक चांगला संघ आहे. विश्वासने देखील म्हात्रेपणाच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकले हे विसरता कामा नाहीये, पण विपक्ष संघ देखील तितकाच चांगला आहे. विकास गोलंदाजी मार्कवर. उंबारली गाव एंड कोट राईट ऑफ ऊर्ध्वकडे मारा होतोय. फुल टॉस होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षक आहे, शॉट पॉइंटला खूप चांगलं क्षेत्र, पंच नोटची खूण करत आहेत. आणि आता विनोद पाटील सर इथे चौकार. अजून एक म्हणजे 5 धावा मिळाल्या असत्या. येणारा चेंडू आपण आता फिट असणारे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा. सागावच्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर देखील मारलाय, ते देखील विसरता कामा नये. तेव्हा देखील जबरदस्त कामगिरी केली होती. हा चेंडू फटका चांगला यावेळेला. फीडचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक येतो यावेळेला लॉंगॉनचा, जोपर्यंत चेंडूला फीड करतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. 31 धावा.
31 धावा दाफलकाती लागल्यात. विकास पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगण मार्ग तो टाकला. विश्वासला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू तर हा देखील आपण तर पंच यावेळेला वाईट शिकून करतायत. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू तर एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. बेला 32 धावा. दोन बॅटर लवकर बाद झाले. त्यानंतर या दोन बॅटरांनी चांगली भागीदारी केली. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. मिस फील्ड झालीय. विनोदचा अंदाज चुकला आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. मी आणतोच. क्विक चेंडूचा आपण तर वाट पाहावी लागली. क्विक चेंडूची वाट पाहावी लागली गौरीपाडा 40+ संघाला. धावसंख्या 36. विकास पुणे गोलंदाजी मार्कवर साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रदीप आहे. चूक होणार नाही. बॅटर बाद. बिग विकेट. लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतलाय. बाद झालाय कारण धावांचा वेग वाढवायचा आणि लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतलाय. प्रदीप पाटील सलामी वीरे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. लॉंग ऑनला अप्रतिम झेल घेतला. विश्वासला आपण त्या चौकार आल्यानंतर बाद करण्यात यश मिळालं. विकासला चौकार देखील मिसफील्डमुळे गेलाय. धावसंख्या दाखल 36. तिसरा गडी बाद झालाय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे विकासच्या स्वरूपात. विकास चौथे देखील एक अष्टपैलू खेळू या संघाचा. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता. बेला विश्वनाथ आलाय. विश्वनाथला आपण पाहू शकता. विकास तो विश्वनाथ. चांगला फटका ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय पण चेंडूला फीड करतो लॉंग ऑफ वरून. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा. 3 बॅटर बाद. विकास चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार गेला मिसफील्ड पण तरी देखील त्याला विकेट्स मिळालाय. विश्वनाथला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला दुहेरी अंक आपण तर धावेने त्याने खातं उघडलंय. विकास तो विश्वनाथ. ऑन साइडला टर्न करायचा होता यावेळेला. 1 धावी ते कंप्लीट केले. बॅटची बघा आतली कडा लागली. धावसंख्या दाखल 39. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली विकासने आपण बघितलं. धावा दिल्या तब्बल. एक चौकार देखील गेला मिसफील्ड. धावा दिल्या फक्त आणि फक्त त्याने 12 धावा दिल्या. ते विकेट देखील मिळाले. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचं दिवा 40+ संघाच्या माध्यमातून. आणि इथून पाहायचं आपण जयनुमान गौरीपाडा गौरी शंकर गौरीपाडा कस्तुरी 11 40+ संघ. तर किती धावा करतो पाहायचं इथून गौरीपाडा 40+ संघ. आता इथून धावा करायच्या. फास्ट घ्यायचं जरा फास्ट घ्यायचं. 22 टाइम किती गेलाय सांगा. एक 21 मिनिटं घेतलेत बघा. 4 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू फेकायचे आहेत. चला टॉस साठी या. कुंभाडी 40+ स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली 40+ चे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणं फार गरजेचं आहे. नांदिवलीचे कॅप्टन उंबाडीचे कॅप्टन या रुपेश पाटील आले गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकता. वेळेला विश्वनाथला आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला दीपकला आपण पाहू शकता. या अंतिम षटकात स्लॉगवरचा हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा येतात पाहायचं. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. पूल करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन आलाय. गौरीपाडा 40+ संघाची धावसंख्या दाखल ती आपण पाहू शकता. 3 बॅटर बाद. 39 धावा. विश्वास बाद झाला. धावा येणं गरजेचं आता. लिडिंग एज झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. उमेशने खूप चांगला झेल घेतलाय. 75 नवीन बॅटर कोण येतोय.
रवींद्र भोईर येतोय. रवींद्र भोईर येतोय. उमेशने झेल पकडलाय. अंतिम षटकातील आता काही चेंडू बाकी आहेत. रुपेशला यश मिळालं. रुपेश चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. रवींद्रला आपण पाहू शकता. रुपेश टू रवींद्र. साईडला शॉट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, पकड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग ला क्षेत्र, मिड विकेट लॉंग ऑन ला क्षेत्र आपण पाहू शकता. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. तेजस पाठलाग करतोय. अडवण्यात यश मिळालं नाहीये. पायाने चेंडू सीमारेषा पार गेलाय. नशिबाचा चौकार. लागल्यात. क्षेत्ररक्षण आपण थोडीशी मिस स्पीड केली. त्या पायाला चेंडू लागला आणि सीमा पार गेला आणि उपयुक्त चौकार आलाय. मी तर म्हणेल गौरीपाडा 40+ संघासाठी. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केला तर थोडासा आता शॉर्ट एक्स्ट्रा आपण तसे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात केले जाते. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला टर्न करायचं होतं यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट लेगला 10 मिनिटे धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. यावेळेला लेग बायच्या स्वरूपात 44 धावा आपण पाहू शकता. विश्वास बाद झाल्यानंतर धावा आल्या नाहीयेत. पाहिजे त्या वेगाने आल्या नाहीयेत. का विश्वासने आपण तर सागाव 40+ चषकमध्ये आपण देखील याच मैदानावर 50 धावा देखील कुठल्या होत्या. तो आत्मविश्वास बघायला मिळाला नाहीये. ती देश स्पर्धा होती. नाड्या झेलची शक्यता आहे. रोशन झेलपर्यंत पोहोचत नाहीयेत. जोपर्यंत चेंडूला फीड करतायत. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 46. बॅटर बाद. हॅलो बॅटर येतो. भगवान येतोय. अंतिम चेंडू. 46 धावा. धावा पाहिजे त्या आल्या नाहीयेत. विश्वास बाद झाल्यानंतर इतर बॅटरांकडून मोठे फटके आले नाहीयेत. अंतिम चेंडू राऊंड द गट मराठा. हो यष्ट्या उद्ध्वस्त. बॅटर बाद. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. प्रथम बॅटिंग करताना धाडसी निर्णय घेतला होता गौरीपाडा 40+ संघाच्या धावसंख्या धावफलकाती 46 आणि 47 धावांचं लक्ष असणार. यावेळेला आपण दिवा 40+ संघासमोर टॉस देखील आपण करणार आहोत. तर आपण टॉस लगेच करणार. दोन्ही कॅप्टन या. नांदिवली 40+ आणि उंबाडे 40+. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभाचे टॉस करूया. आपण आजच्या रात्रीत हा दुसरा सामना आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. 40+चा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उंबाडे 40+ कल्याण विभागातील संघ आहे. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचे. आणि 60 संघ तुम्हाला अध्यक्ष चषकमध्ये खेळताना दिसणार आहेत. हेड असा कॉल केला आणि हेडच आलेला आहे. अरविंद टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग काय सांगशील? पहिल्या मॅचमध्ये धावा थोड्या कमी आहेत. 46 धावा झाल्या आहेत. तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही तरी 40-45 पर्यंत. अरविंद भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळला, मात्र आता 40+ खेळतोय. काय फरक जाणवतोय? रेग्युलर सुद्धा भरपूर खेळला, आता 40+ खेळतोय. आता जरा खेळायलाच बरं वाटतं. क्या बात आहे. शुभेच्छा असतील. रेग्युलर क्रिकेट भरपूर वर्ष खेळले, मात्र 40+ मध्ये थोडीशी मजा. आणि यासाठी अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी संघटनेची स्थापना केलेली आणि तब्बल आता
60पेक्षा जास्त संघ या स्पर्धा असोसिएशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की ज्या खेळाडूने जवळजवळ खेळ बंद केला होता ते खेळाडू पुन्हा आपल्याला खेळताना दिसत, याचं श्रेय आम्ही नक्कीच भाईंना देऊ आणि त्यांच्या संपूर्ण असोसिएशनला. लगेच आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला सामना इथे सुरू आहे. बॅटिंग करण्यासाठी लगेच दिवा संघ आपले सलामी जोडी मैदान दाखल करायचे आणि ऐकूया विनोद पाटील सरांचा आवाज, कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच बाळू पाटील सर. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 14 विद्या 4 वेद आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि त्याचबरोबर ज्या देवीच्या नावाने खरं तर हा चषक आयोजित करण्यात आला आहे त्याची जय पिंपळा देवीच्या चरणी नतमस्तक होतोय. आणि त्याचबरोबर ज्या गावामध्ये ही स्पर्धा आहे त्या गावची गावदेवी त्याचं सुंदर असं मंदिर आपण बघताय अगदी समोरच आहे. त्या गावदेवी चरणीही मी नतमस्तक होतो आणि स्वागत करतो सगळ्यांचंच. जय पिंपळा देवी चषक 2026. तर एक विशेष सन्मान आपण करूया. खऱ्या अर्थाने 40+ तिकीटला ज्यांच्यामुळे सोन्याचे दिवस आले असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके कार्यकुशल कार्यसम्राट अध्यक्ष आम्ही आधी म्हणायचो, पण आता कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक देखील पुढे आम्ही जरूर म्हणू. आणि असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय अर्जुनभाई पाटील यांना आपण करूया सन्मानित. श्री बाळाजी मित्र मंडळ व त्याचबरोबर जय पिंपळादेवी क्रिकेट संघ ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी या ठिकाणी बाईंचा विशेष सन्मान करत असताना तर बाळाजी मित्र मंडळ एक अत्यंत सुंदर अशी स्पर्धा घेऊन आले आपल्या भेटीसाठी. 40+ आणि रेग्युलर क्रिकेटचा एक नरेश दादांना विनंती करेन आपण या. नरेश दादांचे फार मोठं योगदान श्री बाळाजी मित्र मंडळासाठी सातत्याने राहिलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर अशी बाईक. आणि मगाशी बाळूने उल्लेख केला की ते बाईक अनेक जण देत असतात, पण नरेश दादांची बाईक ही नेहमीच तुम्ही बघा होंडा शाईन असते, फॅशन प्रो असतात, सगळ्या महागड्या बाईक देण्याचा रेकॉर्ड नरेश दादांनी केलेला आहे. आणि आपल्या बाळाजी मित्र मंडळाचे ते सदस्य देखील आहेत आणि बाईंचा विशेष सन्मान आपण केलेला आहे. 40+ क्रिकेट बघता बघता आपण बघतायत की 64 संघ झाले. 8 संघ 7-8 संघ होते. बाईंच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आपण प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती सुरू केली आणि तिथून 40+ क्रिकेट ही संघटना तयार झाली. आज बघता बघता 64 संघ या संघटनेमध्ये सध्या ॲक्टिव्ह आहेत. होळ्या मैदानाकडे पहिला सामना सुरू आहे. 47चं टार्गेट या ठिकाणी जय गौरीशंकर गौरीपाडा कस्तुरी 11 रजनीताई मात्रे यांनी पुरस्कृत केला संघ. बघूया 47चं टार्गेट चेस करायचं आहे. गावदेवी क्रीडांगण अत्यंत सुंदर अशी क्रीडानगरी उंबरली गावाची. तर देवेंद्र वजे आणि रणजित ठाणगे आपण व्यासपीठावरती या. आपल्याला या ठिकाणी संपर्क साधायचा या व्यासपीठावरती. तर आपण सलामीला आपण बघतायत विकास चौथे आणि त्याचबरोबर प्रदीप पाटील. ओहो, पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. आणि स्पर्धेची पहिली रात्र आपण बघताय. षटकाने सुरुवात झाली आहे. जबरदस्त प्रहार आपण बघितला आणि यासाठी तर विकास चौथे जाणला जातो. पहिलाच बॉल अगदी बॅटच्या रडारमध्ये दिला होता. बॉलिंग मार्कवर विलास. हवे झेलची शक्यता. बघूया झेल होतोय का. आणि हा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज बाद. जबरदस्त पलटवार.
लयच मोलाचा. न्यू बॅटर विनोद विकास चौथे बाद झाले. सुरुवात जबरदस्त केली होती पण पुढचाच बॉल काय कमबॅक आहे बघा मैदानावरती. त्या ठिकाणी आपण बघताय विलास आणि झेल टिपलेला आहे त्या ठिकाणी संदीप यांनी. न्यू बॅटर मैदानावरती विनोद पंचांकडनं गाठ घेऊन तयार होत आहेत. पुन्हा एकदा विलास हलक्या हाताने खेळत आहेत. गलीच्या दिशेने फिल्डर आहेत. केवळ एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 धावा. लाईव्ह टेलिकास्ट सूर्य ओम साई MTC या वाहिनीवरती अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट केले जाते. सागर फराड आणि त्यांची संपूर्ण टीम काम करते आणि आमचे DJ सुजल कदर संतोष वजे यांचे सुपुत्र पण दरवर्षी चिप केलाय. सॉफ्ट डिसमिसल्स फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मान. न्यू बॅटर बघा काय कमबॅक आहे बघा मैदानावरती. जबरदस्त पलटवार आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्यानंतर बघा 2 विकेट. दोन्ही सलामीवीरांना डगावरच्या दिशेने पाठवले. दोन्ही बॅटर नवीन आहेत आता. लॉफ्ट केला. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज डगआउट मध्ये. तिसरा धक्का. क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा. लयच मोलाचा. लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. काय कमबॅक आहे बघा. 3 विकेट. सुरुवात षटकाराने झाली. असं वाटलं की आता ही मॅच दिवा संघ आपल्या बाजूने झुकवेल. वर्चस्व मिळेल या सामन्यामध्ये पण विलास कौतुक करायला हवं. आणि बघा 3 धक्के दिलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. न्यू बॅटर तेजस भोईर मैदानावरती दाखल झालेले. एखाद्या पार्टनरशिपची गरज आहे. टार्गेट 47 आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक थोडे मागे होते. जर थोडे पुढे असते तर कदाचित आणखीन एक विकेट इथे मिळाली असते. आणि अशा प्रकारे या सिंगलने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ती म्हणजे 8 धावा. टार्गेट 47 धावांचं 39 धावांची अजूनही करत आहे. टार्गेट तसं बघायला गेलं तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये फार मोठं टार्गेट नाही. पण नाईट क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. 35-40 धावांचे संरक्षण होताना बघितलं. आणि हा मैदान या मैदानावरचा इतिहास झाला आहे. मैदानावरती जेव्हा जेव्हा नाईट स्पर्धा होतात आम्ही बघितलेलं की चेसिंग करत असताना जीवाचं रान करावं लागतं. तुम्हाला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागते. या ठिकाणी 3 विकेट गमावलेले आहेत. आणि त्यामुळे आता बघूया या मॅचमध्ये काय दडलंय. खऱ्या अर्थाने ही पार्टनरशिप इथून जर एखादी झाली तर दिवा संघासाठी ती महत्त्वाची ठरेल. पण ज्या पद्धतीने 3 विकेटी ते प्राप्त केल्यात आणि अशा पद्धतीने जर विकेट येत गेले, डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढत गेलं तर या 47च्या टार्गेटला 87 बनवताना खरं तर वेळ लागणार नाही. ती म्हणजे मैदानावरती जय गौरीशंकर गौरीपाडा, कस्तुरी 11 जय गौरीशंकर गौरीपाडा, रजनीताई मात्रे यांनी पुरस्कृत केला संघ. आणि नेहमीच या संघाच्या पाठीशी मग तो रेग्युलरचा संघ असू दे किंवा 40+ संघ असू दे, रजनीताई नेहमीच या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. तर नवीन गोल जास्त वेळ घेऊ नका बघा प्लीज. ऑलरेडी आज दिवस रात्र पहिली आहे. आपला 4:30चा टायमिंग होता पण पहिला दिवस आहे त्यामुळे आपण एक 5:30 पकडू शकतो. पण 6:30ला मॅच सुरू झाली त्यामुळे प्लीज 9-10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सकाळ होते कधी कधी काही ठिकाणी आम्हाला सकाळी चहा पिऊनच यावं लागतं. गोरेगावला तर आम्ही 6:30 वाजता सकाळी चहा पिऊन आलो होतो.
तर तसं आपल्याकडे होत नाही. आपल्या मॅचचा शेड्यूल आज पहिली रात्र, उद्यापासून वेळेवरती मॅचेस सुरू होतील याची आपण काळजी घेणार आहोत. वालकी हाताने चीप करत आहेत, शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा दबाव दिसतोय कारण थोडा रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा तो प्रयत्न होतोय. खरं तर प्रदीप पाटील एक अत्यंत घातक फलंदाज होते. विकास देखील तितकाच जबरदस्त टॅलेंटेड बॅटर होता, पण हे दोन्ही फलंदाज बाद झाले. विकासने तिथे विकेटची विकेट आली, त्यानंतर प्रदीप पाटील देखील बाद झाले आणि त्यामुळे थोडासा दबाव दिवा संघावरती आपण बघतोय. हे काळवता कुलस्वामीनी या नावाने या संघाने एक दहशत निर्माण केली होती रेग्युलरच्या माध्यमातून. चांगला चेंडू या ठिकाणी आपण बघतायत. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती. बॉलिंग मार्कवर विश्वास मात्रे, नावात विश्वास आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी तयार झालेले आहेत. पंचांच्या भूमिकेत संदीप बान यांना आपण बघतायत. त्याचबरोबर रमेश म्हात्रे उर्फ मेक्या उर्फ डेव्हिड शेफर्ड आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे असे 3 अंपायर आज असणार आहेत आजच्या रात्रीमध्ये. आणि नेहमीच या अंपायरची मागणी प्रचंड आहे. एस पी पॅनलसाठी सगळेजण सातत्याने दर्जेदार कामगिरी करत आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित. चेंडू स्ली मिड ऑफला पंच सांगतायत इट्स अ लेग बायच. लेग बायच्या रूपाने धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 10 धावा झालेले आहेत. 47चं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला इथून मात्र कुठेतरी मोठं बनवण्याचा प्रयत्न करतायत. पॉवर प्लेची षटकं जर चांगल्या पद्धतीने इथून संपन्न झाली तर दबाव वाढवता येईल दिवा संघावरती. स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा आपण बघतायत. यावेळेस देखील चेंडू तिथेच थांबलाय. अपील केलं गेलंय. पंचांनी निर्णय सुप्रीम कोर्टावरती सोपवलेला आहे. थर्ड अंपायरकडे सॉफ्ट सिग्नल आउट दिलेलं आहे आणि थर्ड अंपायर सचिन म्हात्रे थोडे धावत येत आहेत, थोडे बाजूला होते, रिलॅक्स होत होते. त्यांचे भरपूर ओळखी आहेत आजूबाजूला. इथे आल्यानंतर त्यांचे अनेक मित्र त्यांना भेटत असतात, त्यामुळे या चर्चा होत असतात. पण आता त्यांची गरज भासलेली आहे. ते चेक करतील ॲक्शन रिप्लेमध्ये, स्लो मोशनमध्ये आपण बघूया. खरं तर आम्हाला ते राईट्स नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होऊ नये आणि बऱ्याचदा होते. आम्ही देऊ शकत नाही निर्णय असे. तर अंपायर त्यासाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर आमची टेक्निकल टीम, आमचे ऑपरेटर देखील त्यांना मदत करतायत. ही बॅट कुठे होती यश सांगतायत. पॉपिंग क्रीजच्या आत आली, एक दाखवत आहेत ते स्लो मोशनमध्ये. आणि जेव्हा त्यांची बॅट ग्राउंडिंग झाली होती आत नॉट आउट आहे. तर नाबाद आहे. अंपायर या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल जरूर त्यांचा आउट होता, पण थर्ड अंपायरने दूध का दूध और पाणी का पाणी करून टाकले आणि त्यासाठी तर आपण या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. एक धाव येईल. पुन्हा एकदा विश्वास स्वीप करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड शॉट. पुन्हा एकदा चेंडू बॅटवर आला नाही. अंपायर सांगतात लेग बायज. फार धोका असतो क्रॉस बॅटेड शॉट खेळणं. खरं तर विनोद सातत्याने याच पद्धतीने बॅटिंग करत असतात, पण आज सध्या तो दबाव आपण बघतायत. यानंतर एक जबरदस्त बॅटल गावदेवी क्रिकेट संघ नांदिवली वर्सेस गावदेवी उंबर्डेमध्ये. एक जबरदस्त फाईट. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान गावदेवी नांदिवली संघ खेळणार आहे. तर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान गजानन माऊली गावदेवी नांदिवली. नाव थोडं मोठं आहे. गजानन माऊली आमचे गजानन म्हात्रे, कदाचित त्यांचं हे नाव आहे. गुरुनाथ म्हात्रे यांचे पिताश्री स्वर्गीय गजानन म्हात्रे, जे साई भक्त होते आणि प्रचंड श्रद्धा त्यांची साईवरती होती. तर भाई रजा घेत आहेत. भाई आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि नरेश दादा देखील बहुतेक रजा घेत आहेत, पण नरेश दादा आपल्या कमिटीचे मेंबर आहेत. एक दानशूर असं व्यक्तिमत्व. क्रिकेटसाठी त्यांचं योगदान अतुलनीय राहिलेलं आहे. आमची संपूर्ण टीम, बालाजी मित्रमंडळ, संतोषजी वजे साहेब, नरेश शेठ ठाकूर, आनंद वामन वजे, अशोक ठाकूर, दत्तामध्ये भरपूर मोठी टीम आहे. ही सगळी नावं तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोचू. या सगळ्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. त्याचबरोबर या गावामध्ये आपण आहोत उंबारली. सुखदेव गोपाळ पाटील, विठ्ठल धर्मा पाटील, ही सगळी राजकीय क्षेत्रातली हे दिग्गज मंडळी उंबारली गावची. त्यांचंही फार मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि आपण उंबारली गावामध्ये आहोत. एक अत्यंत सुंदर असे गाव, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं गाव. पण सध्या डेव्हलपमेंट सध्या इथे सुरू आहे. त्यामुळे काही वर्षानंतर इथला पूर्णपणे कायापलट होईल. आता गावं राहणार नाही, ती आता सिटी माय सिटी बनत चालल्यात. त्यामुळे आपण बघतायत की गगनचुंबी इमारती तयार होत चाललेल्या आहेत. गावाची शांतता जरूर भंग होते, पण आता शेवटी डेव्हलपमेंट ही हवी असते आणि बदल हा सृष्टीचा नियम. वेळ घेऊ नका जास्त प्लीज. 2 षटकं संपन्न झाले. धावफलकावरती एकूण आहेत 12. विजयासाठी अजूनही जर आपण बघितलं तर इथून 35 धावांची गरज आहे.
लॉफ्ट करतायत, चेंडू हवे त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत आणि या दरम्यान बघा प्रयत्न झालाय आणि अंपायरचा सिग्नल काय येईल आम्ही बघतो, कारण की आमच्या समोर एक्झॅक्टली बॉलर उभे आहेत, त्यामुळे आम्हाला लक्षात आलं नाही. अंपायरने सिग्नल केलाय की हा षटकार आहे. आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 18. असेच काही 2-3 मोठे फटके आले त्या मॅचमध्ये दिवा संघाचं कमबॅक होऊ शकतं, कारण मगाशी आपण बघितलं थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच त्यांनी त्याचा अवलंब केला, कारण की विकेट गेले होते आणि माहिती आहे बचेंगे तो और भी लढगे. जर राहिलो खेळपट्टीवरती ही धावसंख्या आपण चेस करू शकतो. पॉवर प्लेमध्ये फिल्डिंगची रचना, क्षेत्ररक्षण विस्फारलेले तुम्ही बघताय. बॉलिंग मार्कवर तयार विलास. पहिले षटक अत्यंत चांगलं, पण यावेळेस आपण बघतायत अंपायर सांगतात हा बॉल वाईड बॉल आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे आणि आमचे स्कोरर उंबरली गावचे सुपुत्र आणि भरपूर संघर्ष त्यांनाही करावा लागलेला आहे. खरं तर या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं तर पण गावाचा सपोर्ट असल्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. स्वीप करतायत, फिल्डर आहे तिथे मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा तर झालेल्या आहेत. तिसरी धाव येईल का आणि कॉल दिलाय. दोघांनी संमती दर्शवलेली आहे आणि त्यामुळे या 3 धावा झाल्यात. खराब फिल्डिंग झाली बघा, एकच धाव होती तिथे 3 मिळालेले आहेत. 47चं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजीतला तो दर्जा राखावा लागेल आणि फिल्डिंगची देखील ती क्वालिटी तुम्हाला दाखवावी लागेल, पण इथे ती चूक झालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आपण बघतायत ती म्हणजे एकूण 22 धावा. इक्वेशन आम्हाला सांगतायत की 16 चेंडू आता 25 करायचे आहेत. पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. खूप सुंदर पद्धतीने गावदेवी क्रीडांगण नेहमीच ते आपल्याला मेंटेन दिसतं. इथे भरपूर स्पर्धा होतात, भरपूर डिमांड आहे मैदानाची आणि अत्यंत सुंदर पद्धतीने हे मैदान तयार करण्यात आलेले. ड्राइव करतायत, बॉलर्स बॅक ड्राइव. ओहो, एफर्ट्स चांगले होते पण बॅकअपला फिल्डर खूप मागे होते आणि या दरम्यान बघा एक धाव वाचवणं गरजेचं, पण विकेटही महत्त्वाचे. विलास यांना माहीत होतं की विकेट जर आली तर दबाव वाढवते, त्यासाठी तो प्रयत्न झाला पण बॅकअपला कोणीही नव्हतं, कारण की खूप मागे फिल्डर होते आणि त्याच कारणास्तव एक धाव ओरतोच्या रूपाने मिळते. इक्वेशन आता इथे बदलेल. 15 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. तरी मी म्हणेन की हा सामना अजूनही बॅलन्स आहे, काही घडू शकतं या मॅचमध्ये. ड्राइव्ह करतात, स्क्वेअर ड्राइव्ह, पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय. फिल्डर बॅकवर्ड पॉईंटवरनं येऊन चेंडू कव्हर करतात. थ्रो करण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे, का तर 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. प्रत्येकाचा फिटनेस काय तितका चांगला असेल असं नाही, कित्येकांना सरावासाठी वेळ मिळत नाही. 40 नंतर जसं जसं आपलं वय वाढत जातं पुढे तसं तसं खरं तर फार कठीण असतं. त्यासाठी रेग्युलर सराव पाहिजे. तुमचा चांगला फिटनेस जर असेल तर तुम्हाला या गोष्टी साध्य करता येतात. पण आजही काही खेळाडू 40+ होऊनही 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील अशा पद्धतीने परफॉर्मन्स देत असतात. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल, संपर्क नाही झाला. डॉट चेंडू या ठिकाणी येतो. इक्वेशन आता 14 चेंडूमध्ये 13 चेंडूमध्ये आता करायचे धावा 22. 13 चेंडू 22 धावा. जय पिंपळादेवी चषक 2026 अत्यंत सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आलेले. गतवर्षी दिमागदार आयोजन करण्यात आलं होतं. बाळाजी मित्र मंडळ खरं तर हे नाव नाही, हा एक ब्रँड तयार झालेला आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच चांगलं कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. जे श्री बाळाजी मित्र मंडळ व पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बघतायत जय पिंपळादेवी चषक 2026. तर इक्वेशन आम्ही या ठिकाणी सांगतोय की 12 बॉलमध्ये आता 20 करायचे आहेत. टीम मीटिंग फार मोठी नसावी या बाबतीत जरूर मी या ठिकाणी सूचित करेन, पण 3 ओव्हर नंतर खरं तर ड्रिंक्स ब्रेक आहे, त्यामुळे त्यांना तो वेळ आपल्याला द्यावा लागेल. या आपण एक शीर्षक गीत ऐकूया. सुजल आमच्यासोबत आहेत आणि या स्पर्धेचं टायटल सॉन्ग सादर करायचे सुजल. बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. अरे बघतय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा.
मनपाडा गावाचा, मनपाडा गावाचा, मनपाडा गावाचा. क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. अरे खेळाडू मारतील चौकार षटकार अभिमान गावाचा. चला वेळ घेऊ नका. 12 चेंडू 20 ची गरज आहे. गौरीपाडा संघ खेळतोय आणि राम मात्रे काहीतरी कामानिमित्त खरं तर त्यांचं नुकतंच प्रमोशन देखील झालेलं आहे आणि अति महत्त्वाच्या नगररचनामध्ये प्रमोशन होऊन चांगल्या पदावरती आहे, त्यामुळे त्यांना टीमसाठी वेळ देता आला आणि आज सभा देखील होती. पण त्यांच्या शुभेच्छा टीमच्या पाठीशी आहेत. ते शरीराने जरी नसले इथे तरी मनाने टीमच्या बरोबर ऑनलाईन ते मॅच बघतायत. त्यांच्या शुभेच्छा आपण टीमला देऊया. या स्पर्धेलाही त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. राम मात्र एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. खरं त्यांची पर्सनॅलिटी तुम्ही बघाल तर WWE एकदम रेसलर वाटतात आणि एक जबरदस्त ताकदवर बॅटर आणि गोलंदाज म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. 40+ क्रिकेट सध्या एन्जॉय करतात, पण कामामुळे त्यांना यायला शक्य झालं नाही. पण त्यांच्या शुभेच्छा टीमला आलेल्या आहेत. आपण वळूया मैदानाकडे. 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. या दरम्यान आपण बघतायत वाईट बॉल. अंपायर सांगतायत संदीप भाने. दुसऱ्या बाजूला रमेश मात्रे. तर दिवस रात्र प्रचंड मेहनत या सगळ्यांची राहिलेली आहे. कित्येक जण डे नाईट काम करत आहेत, कारण माहिती हंगाम आता संपायच्या मार्गावरती आहे. वाईट बॉल. खरं तर अशी गोलंदाजी पराभवाला कारणीभूत ठरू शकते, कारण की आधीच आपण बघितलं धावा फार कमी हव्यात आणि आपण बघतोय की इक्वेशन आता 11 बॉल 17 ची गरज आहे विजयासाठी. दरम्यान शॉट ऑफ गुड लेंथ होता. आपण बघतायत हलकासा त्या ठिकाणी पेस थोडासा कमी केला होता. चांगलं कमबॅक. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत विश्वनाथ म्हात्रे यांना. इक्वेशन 10 बॉल 17 ची गरज आहे. हे षटक जर चांगल्या पद्धतीने संपन्न झाले हे 4 चेंडूना तर या मॅचमध्ये दबाव निर्माण करता येईल. पण उंच गेलाय, फटका फसलाय, झेल कोण घेणार प्रश्न आहे. पोचता आलं नाही. भरपूर मागे होते, एफर्ट चांगले होते, पण या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला गेलाय. पण धावा इथून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 3 धाव्याने इक्वेशन बदलेल. आता मात्र इथून 14 धावांची गरज. 9 चेंडू शेष आहे. मॅचमध्ये रोमांचकता वाढत चालली आहेत, पण या ओव्हरचे 3 बॉल जर इथून चांगल्या पद्धतीने हाताळले गेले तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये रंगतदार होईल. पण या 3 बॉलमध्ये जर धावा जास्त आल्या तर मॅच शेवटला सोपी होईल दिवा संघासाठी. ही पार्टनरशिप चांगली आहे. दोघांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. कारण 3 विकेट फार लवकर गमावली होती आणि त्यानंतर आपण बघितलं 4था विकेट नंतर गेला, पण ही एक चांगली पार्टनरशिप होते. हवेत आहे, झेल होईल का प्रश्न आहे. थोडंसं नियंत्रण त्या ठिकाणी राखता आलं नाही. जजमेंट तो त्या ठिकाणी करता आला नाही आणि दरम्यान आपण बघतायत हा झेल पकडायला हवा होता. कठीण जरूर होता. कॅचेस विन द मॅचेस. या क्षणाला विकेट महत्त्वाची होती पण नाही प्राप्त करता आली. 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे विजयासाठी. 8 चेंडू आणि 12 ची गरज. बघूया काय दडलं आहे मॅचमध्ये. यावरचे 2 चेंडू शेष आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतायत जगदीश भोईर. समोर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पॅरल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेबाहेर. चौकार. आणि 8 ची गरज आहे. हा देखील चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. हा देखील सीमारेषेबाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
घेऊन 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 4 धावांची. सामना सुरू असताना थोडी काळजी घ्या, आपण थोडं बाहेरून या प्लीज, विनंती करतोय. 6-4 उंबरडे संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. त्यांच्या समोर स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान, गजानन माऊली 11 गावदेवी नांदिवली असणार आहे. आणखीन एक जबरदस्त बॅटल. त्यानंतर तिसऱ्या सामना देवीचा पाडा आणि गोळवली बस संघ एकमेकांच्या समोर. आम्हीचा संघ तयार आहे. दुसऱ्या बाजूला वसार वर्सेस शेळ ही 4थी लढत असणार आहे. आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात होईल. रेग्युलरचे 4 संघ गावदेवी खार्डी आणि वसार. त्यानंतर येदुडणे वर्सेस देसाई, जय वागेश्वर देसाई. 4ची गरज आहे. 6 बॉलमध्ये स्वीप केलाय आणि अशा प्रकारे या चौकाराने हा सामना फिनिश केलाय. सामना जिंकले दिवा संघाने. सुरुवात खराब झाली होती पण शेवट गोड झालाय. विजय प्राप्त केला दिवाने. नाही, योगेश भगत अजूनही बॅटिंगला येणं बाकी होतं विनोद सर. योगेश दादांपर्यंत बॅटिंग आली नाहीये, मात्र सामना जिंकलाय बघा. जगदीशने जबरदस्त बॅटिंग केली आणि विनोद बघा शेवटपर्यंत मैदानात थांबले आणि अखेर मॅच जिंकून दिले. चला सेकंड करा आणि नांदिवली संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या. नांदिवली 40+ फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज, जास्त वेळ नका घेऊ. दिवा प्रीमियर लीग सुद्धा भरपूर चर्चेत राहिली, नाईट स्वरूपात आपण पाहिली. आणि नगरसेवक चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. धनेश पाटील यांची प्रचंड मेहनत आणि संपूर्ण गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा, आमचे दीपराज पाटील आमचे मित्र सुद्धा आलेले आहेत. दिवाचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सामने लॉट्स प्रमाणे होतील, लक्षात घ्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळे नांदिवली संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान, गजानन माऊली नांदिवली 40+, महेंद्र म्हात्रे गुरुशेठ म्हात्रे A1 जोडी पुरस्कृत संघ आहे. ही जोडी